15 वर्षांची मुलगी तब्बल 8 किलोमीटर अर्धनग्न अवस्थेत रक्ताळलेल्या शरीरानं मदतीसाठी फिरत होती. तिच्या मदतीसाठी कोणी पुढे आलं नाही. उज्जैनमधल्या व्हायरल व्हिडिओमधल्या त्या मुलीची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. तिच्याबरोबर नेमकं काय झालं असावा याचा पोलिसांनाही अद्याप संशयच आहे. आणि या स्टोरीबद्दल, त्या मुलीच्या बद्दल पोलिसांकडे काय माहिती आलेली आहे समोर, याबद्दलची माहिती आपण आजच्या क्राईम स्टोरीमध्ये घेणार आहोत. नमस्कार, मी हर्षदा परब. सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला. त्यामध्ये अवघ्या 15 वर्षांची मुलगी अडखळत उज्जैनमधल्या एका कॉलनीत फिरत होती. तब्बल 8 किलोमीटर ती मदतीसाठी फिरली. मुलीचे तसेच रक्ताळलेले कपडे होते आणि तिच्या शरीरातून रक्त वाहत होतं आणि ती रस्त्याने मदत मागत चालत होती. 500 घरं आणि 2 ढाबे, एक टोल नाका पार करत ती उज्जैनमध्ये पोहोचली होती, पण तिला मदत मिळाली नव्हती. हा व्हिडिओ जेव्हा सोशल माध्यमांवर व्हायरल झाला तेव्हा ही घटना समोर आली. दैनिक भास्करने एफआयआरच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार मुलगी रविवारी रात्री बडनगर परिसरात बसली होती, तेव्हा एक अज्ञात व्यक्ती तिच्या जवळ आली. त्या व्यक्तीने मुलीचं आधी तोंड दाबलं, त्यानंतर तिचा गळा दाबला. तिच्या शरीरावर तिने घातलेल्या शाळेच्या युनिफॉर्मचा जो कुर्ता होता तो त्या व्यक्तीने फाडला. त्यानंतर त्या मुलीवर बलात्कार केला. तिच्या गुप्तांगातून रक्त वाहू लागलं तेव्हा मुलगी ते बघून किंचाळली. आवाज होऊ नये म्हणून त्या व्यक्तीनं त्या मुलीचं पुन्हा तोंड दाबलं. त्यानंतर तो तिथून पळून गेला. एवढ्यात मुलगी बेशुद्ध पडली होती. मुलीला जेव्हा शुद्ध आली तेव्हा ती पायीच बडनगर रोडवरनं निघाली. मंगळवारी मुलीचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ॲक्शन घ्यायला सुरुवात केली. ज्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुलगी रक्ताळलेल्या अवस्थेत कॉलनीमध्ये मदतीसाठी फिरत असताना पाहायला मिळत होती, ते पाहून सोशल मीडियावर अनेक जण चुकचुकले, काहींचे डोळे पाणावले. पण जिथं मदतीसाठी ज्या कॉलनीत ती मुलगी फिरत होती, ज्या रस्त्यावरनं ती चालत होती, तिथं मात्र तिला कुणी मदत केली नव्हती. पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज सापडल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. यात पोलिसांनी संशयावरून एका ऑटो रिक्षा ड्रायव्हरला आणि इतर तिघांना ताब्यात घेतलंय. पोलिसांच्या माहितीनुसार ही मुलगी उज्जैनमध्ये जीवनखेडी परिसरात एका ऑटोमध्ये चढली. त्या ऑटो रिक्षा ड्रायव्हर राकेशच्या रिक्षामध्येही रक्ताचे डाग पोलिसांना आढळले. म्हणून राकेशला पोलिसांनी तात्काळ अटक सुद्धा केली आहे आणि आता त्याच्याकडून पोलीस माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तर रिक्षाची फॉरेन्सिक तपासणी सध्या सुरू आहे. पण पोलिसांना राकेशच्या म्हणण्यावर विश्वास नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेल्या राकेशच्या ऑटोमध्ये ती मुलगी बसतानाचे व्हिज्युअल्स पोलिसांना मिळालेत खरे, पण राकेशचं म्हणणं आहे की त्याने तिची अवस्था पाहून तिला मदत केली. राकेशने तिच्या शरीरावर असलेल्या रक्ताचे डाग पाहून तिला मदत केली, पण तिला रुग्णालयात किंवा पोलीस स्टेशनमध्ये का नाही नेलं, पोलिसांना इन्फॉर्म का नाही केलं, आणि महत्त्वाचं म्हणजे मुलीला सन्नाटा असलेल्या, अत्यंत शांत असलेल्या अशा ठिकाणी का नेऊन सोडलं, हे प्रश्न पोलिसांना पडलेत आणि त्याची उत्तरं मात्र राकेशकडून अद्याप त्यांना मिळालेली नाहीयेत. या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं पोलीस सध्या राकेशकडनं मिळवण्याचा प्रयत्न करतायत. दरम्यान पोलीस राकेशकडनं अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करतायत, पण मुलीकडनं सुद्धा ते माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतायत. पोलिसांना जेव्हा ही मुलगी सापडली तेव्हा तिच्याशी संवाद साधण्यामध्ये पोलिसांना अडचण येत होती, कारण तिला नीटसं बोलताही येत नव्हतं. पण ती जे काही बोलत होती तिच्या त्या उच्चारांवरून, ॲक्सेंटवरून ती प्रयागराजमधली असावी असा पोलिसांनी अंदाज लावला. पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये त्यांनी त्या मुलीचं नाव आणि तिच्या वडिलांच्या नावाचाही उल्लेख केलाय. पोलिसांनी या मुलीशी संवाद साधण्यासाठी एका महिला पोलिसाची मदत घेतली, जेणेकरून या मुलीला नेमकं काय म्हणायचं, तिचं म्हणणं काय हे पोलिसांना समजू शकेल. आणि त्यानंतर पोलिसांनी तिने दिलेली जी माहिती आहे ती एफआयआरमध्ये नोंद केली आहे. एनडीटीव्हीच्या बातमीनुसार ती मुलगी 8वीत शिकते. वडील आणि भावाबरोबर ती राहत होती आणि रविवारपासून ती बेपत्ता होती. कुटुंबातल्या व्यक्तींनी ती बेपत्ता असल्याची तक्रारही पोलिसांकडे दिली होती. एनडीटीव्हीने पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार ती मुलगी उज्जैनपासून 700 किलोमीटरवर राहते. 24 सप्टेंबरला दुपारी ती घरातून निघाली होती. तिला उज्जैनलाच यायचं होतं. तिच्या गावापासून उज्जैनपर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल 12 तास लागतात. या दरम्यानच्या प्रवासातच तिच्यावर रेप झाल्याचा पोलिसांना संशय आहे. या मुलीवर रेप झाल्याची किंवा अर्धनग्न अवस्थेत मदतीसाठी मुलगी फिरत असल्याची माहिती समोर आली जेव्हा ती मुलगी उज्जैनमध्ये पोहोचली. तोवर ती रस्त्यातच भटकत होती. पोलिसांच्या हाती लागलेल्या एका सीसीटीव्ही फुटेजनुसार उज्जैन जवळच्या परिसरात शाळेच्या युनिफॉर्ममध्ये ती मुलगी दिसली होती. तर आणखीन एका फुटेजमध्ये ती पहाटे 3 वाजता शाळेच्या युनिफॉर्ममध्ये दिसली होती. पण काही तासांनंतरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती अर्धनग्न अवस्थेत आणि रक्ताळलेल्या परिस्थितीत पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसली. यावरून पोलिसांनी असा अंदाज बांधलाय की घटना सोमवारी सकाळी केव्हा तरी घडली असावी. व्हिडिओ समोर आला मंगळवारी, पण सोमवारी सकाळी बडनगरमधल्या दांडी आश्रम बाहेर ती मुलगी मदत मागता मागता पोहोचली. तेव्हा नेमका तिथला एक राहुल शर्मा नावाचा पुजारी आश्रमातून बाहेर पडत होता. त्याने त्या मुलीला पाहिलं. राहुल शर्मा याच्या म्हणण्यानुसार त्याने जेव्हा या मुलीला पाहिलं
ती अर्धनग्नावस्थेत आणि रक्ताळलेल्या शरीरानं फिरत होती हे पाहून तो आधी घाबरला, नंतर त्याला तिची दया आली. तिचे डोळे सुद्धा सुजले होते. राहुलने जेव्हा तिला पाहिलं तेव्हा त्याने पहिल्यांदा स्वतःच्या अंगावरचं उपरण काढून तिला दिलं. तिला आश्रमाच्या गेटवरच त्याने बसवलं. राहुलच्या म्हणण्यानुसार ती घाबरली होती, तिला बोलता येत नव्हतं. राहुलने तिला तिच्या घराबद्दल विचारलं तेव्हा ती जे काही बोलली ते राहुलला कळलं नाही. तेव्हा राहुलने खाण्याबद्दल तिला ॲक्शन करून विचारलं. तिनंही त्याला होकार दिला आणि मग राहुलनं आतून काहीतरी खायला मागवलं. तिला आणि राहुलला दांडी आश्रमाच्या गेटवर बघून अनेक लोक जमू लागले. तेव्हा ती मुलगी घाबरली. विशेषतः तिथे जमलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना बघून ती मुलगी घाबरली आणि राहुलच्या मागे जाऊन लपण्याचा प्रयत्न करत होती. दरम्यानच्या काळात राहुलनेही पोलिसांना फोन केला होता आणि या मुलीबद्दलची माहिती दिली होती. त्यामुळेच पोलीस तिथं पोहोचले होते. त्यानंतर त्या मुलीला पोलिसांच्या मदतीनं रुग्णालयात ॲडमिट करण्यात आलं. सध्या मुलीवर उपचार सुरू आहेत. मुलगी गंभीर आहे, पण तिची प्रकृती स्थिर आहे अशी डॉक्टरांची माहिती आहे. मुलीला शरीरात खूप गंभीर दुखापत झाली आहे. तिच्या गुप्तांगापासून रेक्टम म्हणजे पार पोटापर्यंत तिला ही गंभीर जखम झाली आहे. तिच्यावर सध्या इंदोरच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या मुलीबद्दलची अशी तुटक माहिती त्या व्हायरल व्हिडिओ नंतर समोर आली आहे. पण पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी विशेषतः सीसीटीव्ही फुटेजच्या तपासासाठी एक SIT स्थापन केली आहे. मुलीशी बोलण्याचा प्रयत्न करतायत. ऑटो रिक्षा ड्रायव्हर राकेशकडनं अधिकाधिक महत्त्वाची आणि योग्य माहिती मिळवण्याचा पोलीस प्रयत्न करतायत, जेणेकरून तातडीनं किंवा लवकरात लवकर आरोपींपर्यंत पोहोचता येईल. पोलिसांना राकेशवर मात्र अद्याप संशय आहे. राकेश बरोबर ताब्यात घेतलेल्या इतर 3 जणांकडूनही पोलीस माहिती घेण्याचा प्रयत्न करतायत. या प्रकरणामध्ये मध्य प्रदेशातल्या उज्जैनमधल्या पोलिसांनी सध्या 2 ऑटो रिक्षा ताब्यात घेतल्या आहेत. आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या अशाच क्राईमच्या घटना मी क्राईम स्टोरी या सदराच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. तुम्हाला कोणत्या क्राईम स्टोरीबद्दल जाणून घ्यायचंय हे मला या व्हिडिओ खाली असलेल्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून कळवा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.